आई स्वयंपाकघरात रोजची कामं करत होती. वडील अंगणात कामात गुंतले होते, तर घरातील पलंगावर 10 वर्षाचा मयंक मोबाईलवर रील पाहत निवांत आडवा पडला होता. सगळं काही नेहमीसारखं सुरू होतं, पण पुढच्या काही क्षणात घडणारी संपूर्ण घटना कुटुंबाचं आयुष्य बदलून टाकेल याची कोणालाही कल्पना नव्हती. अचानक काहीतरी आवाज झाला. मयंक पलंगावरून खाली कोसळला होता. आवाज ऐकून घरातली सगळे धावत आले, पण तोपर्यंत वेळ निघून गेली होती. ही हृदयद्रावक घटना उत्तर प्रदेशातील अमरोहा जिल्हा मंडी धनोरा परिसरात घडली. 4थीत शिकणाऱ्या मयंकचे वडील दीपक कुमार हे शेतकरी असून ते कुटुंबासह गावात राहत होते. संध्याकाळी सुमारे 5 वाजताच्या सुमारास मयंक पलंगावर झोपून मोबाईलवर रील पाहत होता. आई वडील घरातच आसपास होते, पण हे क्षण त्यांच्या आयुष्यातले शेवटचे ठरतील याचा कोणालाही अंदाज नव्हता. अचानक मयंक पलंगावरून खाली पडला. सुरुवातीला त्याला चक्कर आली असावी असं कुटुंबियांना वाटलं, मात्र काही क्षणातच त्याची कोणतीही हालचाल दिसेना. आईनं घाबरून हाका मारल्या, पण त्या हाकांना प्रतिसाद मिळालाच नाही. परिस्थिती गंभीर असल्याचं लक्षात येताच वडिलांनी त्याला तातडीनं डॉक्टरकडे नेलं. आधी जवळच्या डॉक्टरांकडे तपासणी करण्यात आली. नंतर एका खाजगी रुग्णालयात त्याला दाखल करण्यात आलं. तिथं डॉक्टर अवनीश गिल यांनी मयंकची नाडी, रक्तदाब आणि हृदयाचे ठोके तपासले. मात्र तपासणीनंतर त्यांनी मयंकला मृत घोषित केलं. डॉक्टरांच्या मते मयंकचा मृत्यू हृदयविकाराच्या झटक्यानं झाला असावा. मात्र शवविच्छेदन न करता अंत्यसंस्कार करण्यात आल्यामुळं मृत्यूचं नेमकं कारण स्पष्ट होऊ शकलेलं नाही. त्यामुळं या घटनेभोवती गूढ कायम आहे.